पक्षाचा जय हो, प्रहार जनशक्ती पक्षाचा जय हो, प्रहार संघटना नेहमीच हटके आंदोलनाने सतत चर्चेत असते। आज सोलापुरात प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलिसांवर हात उचलणाऱ्या भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या पोस्टरवर शाही फेक करत जाहीर निषेध करण्यात आलाय। तर या आमदाराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये कोणतेही कारण नसताना तिथं कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष एका पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलला, त्याची कानशिलात लावली। खरोखरच आपण बघत असेल की भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक हे अशाच पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात, हातात कायदा घेतात आणि पोलिसांवर हात उचलण्या इतकी यांची मजल गेलेली आहे। एकीकडे आपण बघतोय की महाराष्ट्रात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची सरकार असताना अशा पद्धतीने हे आमदार पोलिसांच्या अंगावर धावून जाणं, त्यांना कानपडीत मारणे अशा प्रकारचे कृत्य हे जाणून बुजून करतायत का असं प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण काय की भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते असलेले देवेंद्र भाऊ फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये पोलिसांना मारहाण करण्याची इतपत त्यांची मजल जात असेल तर असे हात कलम करण्यात यावे अशी मागणी आम्ही प्रहारच्या माध्यमातून करतोय। आमदार असेल कुणी असेल, जाणून बुजून जर पोलिसांवर अशा प्रकारे तुम्ही जर हात उचलायचा प्रयत्न करत असाल तर त्याचं प्रत्युत्तर प्रहार दिल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही त्याला काळीमातेच्या फोटोला पासून आम्ही आंदोलन करतोय। येणाऱ्या भविष्यकाळात जर सोलापुरात ते आमदार दिसला त्याच्या तोंडाला सुद्धा प्रहार काळा लावल्याशिवाय राहणार नाही। 100% तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोकप्रतिनिधीच कायद्याचे रक्षक आणि भक्षक तेच झालेले आहेत। कायदा वेळीच तयार करायचा त्यांच्या ह्याच्यातून आणि त्यांनीच परत मंत्री बनून परत तोच कायदा तोडायचा असं झालेलं आहे। काल पुण्यामध्ये झालेल्याप्रमाणे आता तुम्ही म्हणताय की बाबा मला मान नाही दिला म्हणून जर एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यावर ते आयबीचे काहीतरी होते वाटतं माझ्या मते। सुनील कांबळे या बीजेपीच्या आमदाराने त्यांच्यावर हात उचलला, त्यांना कानशिलात मारली। मला सांगा, ज्यावेळेस सुनील कांबळेवर जर कुठं एखादा प्रसंग जर आला तर तुम्ही पोलीस स्टेशनलाच जाणार ना? आता सुनील कांबळे जर पोलीस स्टेशनला जाणार तर त्यांचा गुन्हा दाखल कोण करणार? पोलीसच करणार। मग जर पोलिसावर जर तुम्ही हात उचलत असाल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असाल तर तुम्ही लोकप्रतिनिधी आहे, तुम्हाला खरं तर लाज वाटली पाहिजे या गोष्टीची की आपण एखाद्या मतदारसंघातील 1-2 लाखांचं प्रतिनिधित्व करतो। असं जर असताना जे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे पोलीस सांभाळतात, सदरक्षण आहे, खरनिग्रहण आहे म्हणणारे हे पोलीस जे आहेत, आजकाल तुमच्या टोळ्याच्या मागं किंवा तुमचे टोळकंच हे मंत्रिमंडळ म्हणजे टोळकंच। तुमच्या मंत्रिमंडळाच्या मागं पुढे एस्कॉर्टिंगला कोण असतात? पोलीसच असतात। तुमची सिक्युरिटी कोण करतात? पोलीसच असतात। मग अशा पद्धतीमध्ये तुम्ही पोलिसांना जर जवळ घेत नसाल तर त्याला विनाकारण जर कुठं मला मान दिला नाही, हे केला, माझा अपमान केला म्हणून हात उचलत असेल तर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने 1 नाही 10 वेळा त्यांचा आम्ही निषेध करू। आणि हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही आहे। देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये अनेक गुन्हे, मर्डर, हे ते रेप वगैरे मोदी सरकारच्या काळात पण हे सगळं चाललेलं आहे। हे निंदनीय आहे आणि ते तुम्हाला मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा दाखवता आणि आम्ही सुद्धा त्याचा विरोध करत राहू। धन्यवाद। खरं तर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, अतिशय नावाजलेलं नाव देवेंद्र फडणवीस हे आहे आणि जसे ते गृहमंत्री झालेत आपण पाहतोय पोलिसांवर हल्ल्याचं प्रमाण किंवा हे आमदारांचा मस्तवालपणा हा वाढत चाललेला आहे। आपण पाहिलं परवा नितेश राणेंनी सोलापुरात येऊन काय बोलले, जनमानसाविषयी त्यांच्या भावना काय। दुसरा आमदार त्यांचा सुनील कांबळे, त्यांनी पुण्यात काय गोंधळ घातला, तिकडं त्यांचे एक मंत्री म्हणून येणारे अब्दुल सत्तार काय गोंधळ घालतात। खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचं राज्य आहे का नाही असा प्रश्न निर्माण झालाय। व एकीकडे बच्चूभाऊ सारखा नेता शेतकऱ्यावर, अपंगावर अन्याय होतो म्हणून अधिकाऱ्यांवर हात उचलतो आणि भाजपचा कुठला तरी आमदार अधिकाऱ्याने मान दिला नाही म्हणून तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यावर हात उचलतो, पोलिसावर हात उचलतो। अशा प्रकारची तफावत आहे। तुम्ही जर एखाद्या सामान्य माणसाचं काम केलं नाही तर नक्की त्या अधिकाऱ्याला खडसावा बोला हे करा, परंतु अशा प्रकारचं मला व्यासपीठावर मान दिला नाही म्हणून जर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच आमदार जर पोलिसांवर हात उचलत असेल तर खऱ्या अर्थाने या राज्यात कायद्याचं शासन राहिले नाही हे प्रहारचं म्हणणं आहे।